जळगाव शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर आज दुपारनंतर अचानक नागरिकांची गर्दी ओसंडून आली. पेट्रोल पंप बंद होणार आहे, पेट्रोल संपणार आहे अशी अफवा पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांवर एकच गर्दी केली होती. जळगाव शहरातील अनेक पेट्रोल पंपावर साठा संपल्यानंतर या अफवेला अधिक बळ मिळाले. दरम्यान हे केवळ अफवाच असून असा कोणताही प्रकार नसल्याचे जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले आहे. जळगाव शहरातील अनेक पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या असून रात्रीचे 11 वाजले तरी देखील अद्यापही नागरिकांची गर्दी कायम आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या संदर्भात नागरिकांना आवाहन केले असून नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये व कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे त्यांनी सांगितले आहे. सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. आत्ताच आमच्या निदर्शनास काही नागरिकांनी आणि न्यूज एजन्सीजनी आणून दिलं आहे की भरपूर मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल पंपावरती नागरिकांनी गर्दी केलेली आहे पेट्रोल भरण्यासाठी आणि डिझेल भरण्यासाठी. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आम्ही सर्व पेट्रोल जे सप्लायर्स आहेत आणि त्यांचे जे एजन्सीज आहेत या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधलेला आहे आणि असं कुठल्याही प्रकारचा डेटा समोर आलेला नाही आहे की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची साठ्याची कमतरता किंवा येणाऱ्या सप्लाय चेनमधल्या पेट्रोल डिझेलची कमतरता आढळून आलेली नाही आहे. तर त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण अशा प्रकारे पॅनिक बाईंग करू नये आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नये. हा साठा पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि येणाऱ्या सप्लाय चेनमधला साठा देखील पर्याप्त आहे. तरी सर्वांनी अशा अफवांना बळी पडून अशा प्रकारची पॅनिक बाईंग करणे टाळावे. धन्यवाद.